स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण याचिकेवर गुरुवारी सुनावणी आहे। गुरुवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुढची सुनावणी आता पार पडणार आहे। या टप्प्यावर निवडणूक थांबवता येणार नाही असं ॲडव्होकेट जयसिंग यांनी म्हटलं। आज आम्ही कोणतेही मत व्यक्त करत नाही असं सरन्यायाधीशांनी त्यावर सांगितलं। झडपी आणि महापालिका निवडणुकांचं भवितव्य आता गुरुवारी ठरण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली, त्यामुळे हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आलेली होती। की हा सगळा विषय कशामुळे होतोय, जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळे ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन एससीचं आणि ओबीसीचं त्यामुळे क्रॉस होतं। मग अशा याच्यामध्ये ओबीसीवर हा अन्याय होतो। तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू। ओबीसीला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल। याच्यावर बराच उहापोह झाला। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याला आणखी तपशील देतील। शिवाजी, न्यायालयामध्ये जी सुनावणी पार पडलेली आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्यापपर्यंत अधिकृत कोणतीही आकडेवारी निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करू शकला नाही। 50% आरक्षण कशा पद्धतीने ओलांडली जाते, त्यामुळे सुरुवातीला अगोदर त्यांनी सांगितलं की गुरुवारी आपण यावरती चर्चा करू डे आफ्टर म्हणून। मात्र आता याच्यावरती फायनली शुक्रवारी जी सुनावणी होणार आहे त्यामध्ये आकडेवारी सादर केली जाणार आहे। एससी एसटी त्याचबरोबर ओबीसी आणि त्याचबरोबर पेसा ऍक्ट ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची आता थोडक्यात त्याच्या सगळ्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पेसा ऍक्ट आहे त्या भागामध्ये जर ओबीसीचं नुकसान होत असेल तर त्या संदर्भात मध्ये देखील सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल। अजून सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, तो म्हणजे 50%ची जी मर्यादा देण्यात आलेली आहे के कृष्णमूर्ती आयोगानुसार, त्याबद्दल देखील भाष्य करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं की 50%ची आरक्षणाची मर्यादा तुम्ही ओलांडू शकत नाही। यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे कळीचा बांटी आयोग। एकीकडे बांटी आयोगानुसार सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं अगोदर होतं की तुम्ही निवडणुका घ्या। आता निवडणुका घेताना बांटी आयोगाची अगोदरची जी परिस्थिती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ट्रिपल टेस्ट न झाल्यानं सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं होतं। त्यामुळं निवडणुका घ्यायच्या तर कशा घ्यायच्या या सगळ्या दृष्टिकोनातून असताना राज्य निवडणूक आयोगाने 27% आरक्षण एससी एसटी अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या। त्यामुळे अनेक ठिकाणी 50%च्या पुढे जे आहेत ते आरक्षण दिलेलं आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने सांगितलं की आता ही सगळी आकडेवारी जी आहे तुम्ही सादर करणं अपेक्षित आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालतकर आहेत। निवडणुकांच्या संदर्भात खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते सातत्यानं उपस्थित राहिलेले आहेत। बांटिया कमिशन असो की आत्ताची ही केस असो, सर आज काय नक्की कोर्टाने निर्देश दिले आहेत? आज निर्देश असे काहीच दिलेले नाही आहेत, फक्त प्रकरण हे शुक्रवारी ठेवलेलं आहे 12 वाजता। शुक्रवारी सांगितलंय राज्य निवडणूक आयोगाला की जिथे जिथे 50%च्या वर आरक्षणाची मर्यादा दिलेली आहे त्या लोकल बॉडीजची एक यादी आणि त्यांच्यात पर्सेंटेज किती जातं, किती जागा अफेक्ट होता याचा डिटेल्स द्या आणि ते डिटेल्स सगळे याचिकाकर्त्यांना किंवा इतर पक्षांना सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला द्यायला सांगितलेलं, आम्हाला ते व्हेरीफाय करायला सांगितलंय। आणि आजच्या सुनावणीमध्ये मात्र काय होतं की ओबीसीचं आरक्षण जसं आहे तसंच ठेवा यासाठी इंदिरा जयसिंग ह्या आर्ग्यू करत होत्या आणि जे पूर्वीचं आरक्षण जे आहे दिलेलं आता सध्याच्या निवडणुकीत जे आरक्षण दिलेलं आहे ते 50%ची मर्यादा ओलांडतं, त्यामुळे ते 50%पर्यंत मर्यादित ठेवा अशा स्वरूपाचा युक्तिवाद जे आहे ते सिनियर ॲडव्होकेट विकास सिंग करत होते। त्यामुळे या दोघांचा आज मोठा युक्तिवाद सुरू होता। राज्य निवडणूक आणि राज्य शासनाने मात्र या प्रकरणात वेळ मागून घेतला। त्यांनी शुक्रवारपर्यंत आम्ही आमची बाजू स्पष्ट करतो असं सांगितलं। सगळं ज्या काही हे प्रकरण आहे याच्यामध्ये किती बॉडीज अफेक्ट होतात, त्यामुळे आता साधारणतः राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार असं दिसतंय की कुठंतरी या संवैधानिक मर्यादेचं पालन कशा पद्धतीने करायचं किंवा ऑनगोईंग इलेक्शन प्रोसेसमध्ये आता कशा पद्धतीने, कारण प्रचार जवळपास संपत आलेला आहे। बऱ्याच लोकांचं आता भवितव्य 2 डिसेंबरला मतपेटीत बंद होणार आहे, तर काय करायचं याचा साधारणतः त्यांचा एक खल चाललेला असेल आणि मग त्याच्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडतील शुक्रवारी। त्यानंतरच आता पुढचा आपल्याला बघावं लागेल वाट काय होते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बांटी आयोगानुसार निवडणुका घ्यायच्या की नाही घ्यायच्या। बांटी आयोगानुसार नाही घ्यायच्या तर मग 27% आरक्षण जे दिलेलं सुरुवातीला आहे त्यानुसार घ्यायच्या की राज्यामध्ये ज्यांनी ट्रिपल टेस्ट फायनल केली तो बांटी आयोग आहे, मग तो तर समोरची पार्टी नाकारत आहे, मग निवडणुका घ्यायच्या कशा?
मुळातच झाला हा प्रश्न असा आहे की बांठी आयोगाने काय केलं की त्यांनी ट्रिपल टेस्ट केली आणि आरक्षण जे आहे जिथं जिथं 50% वर जात होतं तिथं ते 50% मर्यादामध्ये आणून ठेवलं बांठी. मात्र हा जो आहे बांठी आयोगाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 20 जुलै 2022ला स्वीकारला आणि सांगितलं की याच्या आधारावर तुम्ही निवडणुका घ्या आणि ज्यांना तो मान्य नव्हता त्यांना याचिका दाखल करायची मुभा दिली. त्यासाठी काही जणांनी याचिका दाखल केला, त्यांना बांठी आयोगाचा अहवाल मान्य नव्हता. या सगळ्यांची सुनावणी झाली आणि केवळ आदेश सुप्रीम कोर्टाने 6 मे 2025 रोजी दिला आणि निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने त्याचं इंटरप्रिटेशन असं केलं की बांठी कमिशनचं आधीचं आरक्षण म्हणजे ते सरसकट त्यांनी 27% आरक्षण देऊन टाकलं. आता त्यांनी जे 27% आरक्षण दिलं त्यामुळे बऱ्याच ठिकाणी परत 50% वर आरक्षण दिलं. जिथं SC आणि ST आणि OBC यांचं मिळून 50% वर जातं त्या जागा. याला काही अपवाद आहेत शेड्यूल एरियाचे, पण ते फार कमी आहेत. ते सोडले तर आता या सगळ्या ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळे आता एक संवैधानिक प्रश्न निर्माण झालेला आहे की कुठल्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन कसं करायचं. आता राज्य निवडणूक आयोगाने वेळीच जर सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला असता आणि मार्गदर्शन मागून घेतलं असतं तर ही परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळाली नसती, निवडणुका स्मूथली झाल्या असत्या. पण आता या इंटरप्रिटेशनचा भाग असल्यामुळे आज आता आपण या ठिकाणी आहोत आणि निवडणुका ज्या आहेत तर त्या साधारणतः आपल्याला असं दिसतं की लांबतायत काही कारणाने. एक मुद्दा हा आहे याच्यामध्ये, आता जे निवडणुका लढतायत, जे OBC आरक्षणानुसार लढतायत, त्यांचं आरक्षण पडलेलं आहे, त्यांनी एक की प्रचार करायचा की नाही हा प्रश्न आहे. त्यांना माहित पण नाही की त्यांचं आरक्षण 50%च्या वरती जात आहे की नाही. नाही, आता ह्या उमेदवारांचं निश्चितच आहे, कारण खूप दिवसांनी इलेक्शन्स होत आहेत आणि इलेक्शन्समध्ये आता त्यांनी प्रचार केलेला आहे, त्यांनी बरीच मेहनत केलेली असते. या सगळ्या उमेदवारांचं निश्चितच त्यांच्या ज्या प्रचारावर किंवा एकंदर जे निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यावर थोडासा परिणाम होतो. कारण नक्की आपण आज जी जागा लढवतो आहे उद्या ती राहणार आहे का नाही, आपल्याला ती अलॉट होणार आहे का नाही, किंवा हे इलेक्शनची प्रोसेस पूर्ण होणार आहे का नाही, असे प्रश्न आहेत. पण भविष्यामध्ये सगळी निवडणूकच रद्द होऊ किंवा सगळीच परत मागे एकदा झालं होतं, तुम्हाला आठवत असेल की मागे एकदा झालेलं आहे की ज्या निवडणुका झाल्या होत्या झेडपीच्या त्या परत रद्द केल्या न्यायालयाने. तशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण असं करू की त्या उमेदवारांनी आता सध्या तर त्यांच्या कार्यक्रमाला कुठली स्थगिती नाही, त्यामुळे जे जसं आहे तसं चालू ठेवावं. शुक्रवारी जे काही आदेश येईल त्याला सगळ्यांनाच आपल्याला तो मान्य करावा लागेल, कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असेल. त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना ज्या भविष्यात होणार आहेत त्याला देखील कोर्टाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये. ऍक्च्युली कोर्टाने आजपर्यंत स्थगितीचा कुठलाही आदेश दिलेला नाहीये. राज्य सरकार आणि राज्य निवडणूक हेच वारंवार सांगत आहेत. आजही जे आहे ते सॉलिसिटर जनरल साहेब यांनी सांगितलं की राज्य निवडणूक आयोगाला भूमिका स्पष्ट करायला. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं की जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महानगरपालिकेचं नोटिफिकेशन आम्ही जाहीर केलेलं नाही, पुढील तारखेपर्यंत आम्ही ते जाहीर करणार नाही. त्यामुळे न्यायालयाने स्थगिती दिलेली नसून राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने स्टेटमेंट करण्यात आलेलं आहे की हे सगळं प्रकरण जे आहे हे आता निकाली निघेपर्यंत किंवा या प्रकरणामध्ये काहीतरी निर्णय होईपर्यंत आम्ही पुढच्या निवडणुका जाहीर करणार नाही. शेवटचा प्रश्न, 31 जानेवारीपर्यंत ह्या निवडणुका होतील का? कारण सगळ्या लोकांची अपेक्षा होती की 31 जानेवारीपर्यंत निवडणुका होतील, कारण स्वतःचा सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आहे. निश्चितच 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका होतील का नाही होतील हा एक मोठा निश्चितच यक्ष प्रश्न आहे. पण आता याचं उत्तर सरळ सरळ जर द्यायचं झालं तर दोन गोष्टी आहेत. आज आपण पाहिलं तर आज साधारणतः 25 नोव्हेंबरची तारीख आहे. आजही जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. या उलट जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार याद्या सुद्धा अजून अंतिम झालेल्या नाहीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदार याद्या अंतिम व्हायला 27 तारीख उजाडणार आहे, कदाचित त्याच्या पुढेही ते होऊ शकतील. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी जर आदेश दिले की तुम्ही रिसेट करा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर इफेक्ट मोठा आहे, मतदार याद्यांची पुनर्रचना करावं लागेल, काही ठिकाणी आरक्षण सुद्धा परत काढावं लागेल. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते अवेलेबल नसतात. जोपर्यंत नगरपालिका आणि पंचायत समितीची निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत नाही, निकाल जाहीर होत नाही, तोपर्यंत आपले जे SDO लेवलचे निश्चित शिवाजी, आणि त्याच्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे आता निश्चित आपलं लक्ष असेल. पुढचा तपशील तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.